काल ठाण्यामध्ये भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये पहिली बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी दिली। सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत पहिला प्रस्ताव शिवसेनेकडून दिला जाईल असं ठरवण्यात आलं। आता जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे ते शिवसेना काय प्रस्ताव देते त्यावर अंतिम होणार आहे। ठाण्यातल्या महायुतीच्या बैठकीत काय ठरलं, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर। शिवसेनेचा प्रस्ताव आल्यावर दोन्ही पक्षांचे नेते पुन्हा बैठक घेतील। दुसऱ्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। विद्यमान नगरसेवक असलेली जागा त्याच पक्षाला देण्याची सेनेनं मागणी केली आहे। तसं झालं तर शिवसेनेकडे 84 जागा आणि भाजपकडे 24 जागा येतील। त्यातून उरलेल्या जागांचं वाटप करावं असा मुद्दा चर्चेत आहे। त्या परिस्थितीत भाजपला मुंब्रा, कळवा, दिवा भागातल्या जागा मिळण्याची शक्यता आहे। दिवा, मुंब्रा, कळव्यामध्ये भाजपची ताकद कमी आहे, त्यामुळे प्रस्ताव मान्य होण्याची शक्यताही कमी आहे। शिवसेनेच्या प्रस्तावावरती ठाण्यातील भाजप शिवसेना युतीचं भवितव्य ठरेल।